जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आमचे आदर्श राजशिव छत्रपती, राजशिव छत्रपती. नमस्कार, माझे नाव राधिका संजय शिंदे. आज मी तुम्हाला इतिहासात होऊन गेलेल्या व आजही अब्जावधी लोकांच्या मनात आधी राज्य करणाऱ्या एका महान राजाबद्दल सांगणार आहे, ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर शहारे येतात, अंगातलं रक्त सळसळतं, अंगात 36 अस्थीचं बळ येतं. असा एक राजा जो फक्त रयतेसाठी जगला, असा एक योद्धा जो फक्त लोकहितासाठी झटला, आणि असा एक नेता जो फक्त न्यायाविरुद्ध लढला, आणि असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला. महाराष्ट्राचा मान, महाराष्ट्राची शान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी आशा व्यक्त करते. शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही अशा सत्ता थैमान माजवत होत्या. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या खुशीतून एक तारा चमकला, भगवतीला चंदन होता, शिवनेरीवर प्रगटला. शिवनेरीवर एक तारा चमकला व जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी आपल्या हातात स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो राजा होता.